नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 7 जुलै 2025 ते 13 जुलै 2025 साप्ताहिक राशी भविष्य. धनु राशी, या सप्ताहात तुमचा स्वभाव आळशी होईल. यामुळे तुम्ही विपरीत परिस्थितीचे आकलन करण्यात असमर्थ असाल. या काळात तुम्ही इच्छा नसताना आपल्या विरोधीवर दुर्लक्ष करू शकता, ज्याचा लाभ घेऊन तुमचे शत्रू कार्यस्थळी तुमच्या विरुद्ध काही मोठी योजना बनवू शकतात. पूर्वीच्या काळात आपल्याला न मिळालेल्या संधी या आठवड्यात मिळतील आणि आपला हरवलेला सन्मान इतरांसमोर आणायचा असेल तर आपल्याला सर्वोत्तम प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल. यासाठी आत्ताच तयारी सुरू करा. या सप्ताहात तुम्हाला अनुभव येईल की आसपासचे लोक तुमच्याकडून अधिक मागणी आणि अपेक्षा करत आहेत. अशात तुम्ही त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर अतिरिक्त दबाव वाटेल, परंतु तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता असेल की जितके तुम्हाला शक्य असेल त्यापेक्षा अधिक वचन कुणालाही देऊ नका अथवा फक्त दुसऱ्यांना आनंदी करण्यासाठी स्वतःला विनाकारण तणावात ठेवू नका. या सप्ताहात तुम्हाला मोठा फायदा होईल. सोबतच तुम्ही काही लोक अशा काही योजनेमध्ये पैसे लावण्यासाठी तयार होतील ज्यामध्ये नफ्याची शक्यता अधिक असेल आणि विशेषही असेल. उपाय: नियमित 21 वेळा ओम गुरुवे नमः मंत्राचा जप करा. मकर राशी, या सप्ताहात तुम्हाला आपल्या संगतीवर लक्ष देण्याची आवश्यकता असेल. म्हणून विशेष रूपात अशा लोकांपासून दूर राहा ज्यांच्या वाईट सवयी तुमच्यावर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात. सोबतच तुम्ही त्यांना आपल्या कुटुंबातील व्यक्तीसोबत भेट करण्यापासून बचाव करण्याचा सल्ला दिला जातो. कोणत्याही ज्ञानी किंवा जवळच्या नातेवाईकांसह कोणताही भागीदारीत व्यवसाय करण्यापूर्वी त्याबद्दल आपले अंतर्गत भावना ऐका, कारण कदाचित आपण त्यांच्या सूचनांना छोटे समजून त्यास महत्त्व देत नसाल तर त्यांनी आपल्याला व्यवसायाच्या विस्तारासाठी काही मोठ्या सूचना दिल्या असतील. शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्या राशीतील जातकांना भरपूर यश मिळेल. तुम्हाला या सप्ताहात वर्षभर आपल्या मेहनतीचे फळ मिळेल, कारण ग्रहांची कृपा तुम्हाला आपल्या स्पर्धा परीक्षेत यश देईल. या सप्ताहात आपल्या आरोग्याला घेऊन आपल्या भाग्यावर अधिक निर्भर राहू नका आणि आपले आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करा, कारण या गोष्टीला तुम्ही चांगल्या प्रकारे समजता की नशीब स्वतः खूप आळशी आहे. म्हणून उत्तम आरोग्याकडे आपले प्रयत्न करत राहा. या सप्ताहात व्यापाऱ्यांना धनसंबंधित प्रत्येक निर्णय घेताना बराच विचार करण्याची आवश्यकता असेल, कारण ज्याप्रमाणे तुम्हाला धनलाभाची अपेक्षा होती, तुम्हाला एक छोटासा निष्काळजीपणा हानी देऊ शकतो. म्हणून सावधान राहा आणि देवाणघेवाणीच्या वेळी प्रत्येक कागदपत्र लक्षपूर्वक वाचा. उपाय: नियमित 44 वेळा ओम मंदाय नमः मंत्राचा जप करा. कुंभ राशी, तुमचा ऊर्जावान मनमोकळा व्यवहार तुमच्या आसपास, खास करून तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आनंद देईल. या कारणाने तुम्हाला आपल्या आईवडिलांचे प्रेम मिळेल. या आठवड्यात जे लोक घरापासून दूर राहतात त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची संधीही मिळू शकते. यावेळी ते भावनिकदृष्ट्या मजबूत असतील आणि घरातील भोजनाचा आनंद घेताना देखील दिसतील. प्रत्येक परिस्थितीत स्वतःला बळकट ठेवा आणि हे विसरू नका
की आपण आणि आपल्या कुटुंबातील सदस्य आपल्यापासून दूर राहून परीक्षा देत आहात. मागील सप्ताहात गुडघेदुखी, डोकेदुखी यासारख्या समस्यांना घेऊन जे जातक आतापर्यंत सहन करत होते ते आता या सप्ताहात आरोग्य जीवनाचे महत्त्व समजून त्यात सुधार करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या या प्रयत्नांना पाहून तुमच्या जवळचे लोक आनंदी होतील. सोबतच ते तुमचे प्रोत्साहनही वाढवू शकतात. पूर्वीच्या अनुमानानुसार या सप्ताहात तुमची आर्थिक स्थिती बऱ्याच प्रमाणात सुधारेल. कारण यावेळी तुमचे प्रत्येक प्रकारे धन संचय करण्यात तुम्ही यशस्वी राहाल आणि आपल्या आर्थिक पक्षाला मजबूत करण्यासाठी काही मोठे निर्णयही घ्याल. या काळात तुम्ही प्रत्येक निर्णय घेताना घाईगर्दी करू नका आणि धैर्याची साथ खूप समजदारीने करून कुठलाही निर्णय घ्या. उपाय: शनिवारी गरीब लोकांना अन्नदान करा. मीन राशी: या सप्ताहात ऑफिसमध्ये तुम्हाला काही असे काम मिळू शकते जसे तुम्ही नेहमी करण्याची इच्छा ठेवत होता. परंतु घाईगर्दीत तुम्ही होश विसरू नका आणि विना काही निष्काळजीपणामुळे त्या कार्याला वेळेच्या आधीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तेव्हाच तुम्ही आपली पदोन्नती सुनिश्चित करू शकाल. या आठवड्यात कुटुंबातील अतिथींचे अचानक आगमन हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण करण्याचे मुख्य कारण असू शकते. सप्ताहाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत बऱ्याच ग्रहांचे स्थान परिवर्तन होईल आणि ही ती वेळ असेल जेव्हा तुमचे आरोग्य सामान्यपेक्षा मजबूत राहील आणि तुम्ही विभिन्न प्रकारच्या आपल्या शारीरिक समस्यांपासून आराम मिळवू शकाल. जर तुम्ही सरकारी क्षेत्रात काम करता तर हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि उत्तम राहणार आहे. कारण यावेळी तुम्हाला सरकारकडून लाभ आणि पुरस्कार मिळण्याची शक्यता कायम राहील. या सप्ताहात तुमच्या स्वभावात स्थिरता पाहिली जाईल. अशात तुम्हाला त्यावर नियंत्रण ठेवून आपल्या स्वभावात सुधार आणण्याची आवश्यकता असेल. उपाय: नियमित लिंगाष्टकमचा पाठ करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.